श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, चांद्रयान मोहीम 3चं अवकाशयान जेव्हा अवकाशात झेपावलं त्याच वेळेला सांगलीतल्या एका उद्योजकांची सगळीकडे चर्चा झाडायला लागली आणि ते म्हणजे डॅझल डायनाकोट प्रायव्हेट लिमिटेडचे संदीप सोले आणि त्यांचे चिरंजीव निहार सोले. आणि त्या अवकाशयानातला एक भाग सांगलीमध्ये तयार होतो ही सांगलीकरांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. आणि त्याच उद्देशानं या त्यांच्या कर्तृत्वाचा थोडासा परिचय आकाशवाणीच्या श्रोत्यांना करून द्यावा या हेतूनं आज आपण त्यांच्या युनिटमध्ये आलेलो आहे आणि आपण संदीप सोले यांच्याशी बोलूया. संदीपजी नमस्कार. नमस्कार, मी संदीप सोले. सर, आत्ता तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे खरी, पण खूप पूर्वीपासून आपण या व्यवसायात असणार आहात आणि हे काही योगायोग नव्हे, हे यश काही असं अचानक मिळालेलं नव्हे. तर आपला हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाचं स्वरूप सुरुवातीपासून कसं होतं याविषयी काय सांगाल? आम्ही जवळजवळ 40 वर्षांपासून हा धंदा करतो आहे, मोर दॅन 40 इयर्स. आणि आम्ही कोटिंग लाईनमध्ये आहे. आम्ही फक्त कोटिंगची कामं करतो आणि सर्व प्रकारचे कोटिंग्स आम्ही आमच्याकडे पहिल्यापासूनच करतो आहे. वी स्टार्टेड विथ ॲनोडायझिंग, देन इलेक्ट्रोप्लेटिंग आणि त्याच्यातनं एक 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 वाढवत आम्ही आता तर PTFE, FEP, PFA, ECTF, डायकॉर, हेलार, झायलॅन ही सगळी कोटिंग्स करतो. आणि हे स्पेशलाइज्ड काम आहे आणि एक 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 नवीन काम चालू करत असताना जुनी जी कामं आहेत, जी कामं कोणीही करतात, ती कामे आम्ही आमच्याकडची एक 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 कमी केली आणि नवीन नवीन आमच्याकडे वाढवत गेलो. अजूनही आमच्या डोक्यामध्ये 2-3 वेगळे विचार वाढवण्याचे आहेत आणि आम्ही वाढवू. आत्ता तुम्ही जी बरीच नावं घेतली ती सर्वसामान्य श्रोत्यांना तशी ती परिचयाची नाही आहेत, तर सोप्या भाषेत ते काम काय नेमकं काय सांगता येईल? आता लोकांना सगळ्यांना चांद्रयान एवढं माहीत आहे. चांद्रयानचा पार्ट हा सगळ्यात वरती टॉपला असतो आणि ते जे रॉकेट आहे, जे रॉकेट ह्या चांद्रयानाला पृथ्वीवरून वरती आपल्या कक्षेच्या बाहेर घेऊन जातं, त्याच्यामध्ये त्या रॉकेटच्या आतमधले जे कंपोनंट असतात, की अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्यातली जी बारूद किंवा दारू, त्याला ॲक्च्युली प्रोपेलंट म्हणतात, की ज्याच्यामुळे आग खाली आपल्याला निघालेली दिसते आणि त्या थ्रस्टनी रॉकेट आपलं वर जात असतं. ती जी बारूद बनते आणि ज्या ठिकाणी ठेवलेलं असते त्या ठिकाणाचं जे महत्त्वाचं कोटिंग आहे ते कोटिंग आमच्याकडे होतं. आणि ते कोटिंग ह्याकरता महत्त्वाचं आहे की त्या कोटिंगला ज्या ज्या गोष्टी एक्झॅक्ट तिथेच आणि तशाच व्हायला पाहिजे, त्यात छोटीशी जरी चूक झाली तर तो पूर्णच्या पूर्ण जो पार्ट आहे तो डिस्कार्ड करावा लागतो. तो नथिंग बट समुद्रात फेकून द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे थोडक्यात म्हणाल तर रॉकेटमधला तो पार्ट म्हणजे त्याचं हार्ट आहे आणि त्या हार्टला कोटिंग जे करावं लागतं स्पेशल, ते कोटिंगमध्ये आता आमची त्याच्यामध्ये मास्टरी झालेली आहे. त्यामुळे ही जी कामं असतात ती आमच्याचकडे येतात आणि आम्हीच करतो. बरोबर. आत्ता तुम्ही त्याच्या क्वालिटीविषयी बोललात. त्या क्वालिटी कंट्रोलचं काम तर खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे साधारण एका पार्टला कोट करण्यासाठी साधारण किती अवधी लागतो आणि त्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागते ते पूर्ण व्यवस्थित होईल तोपर्यंत, आणि त्याचं टेस्टिंग कसं करता? हा जो एक एक पार्ट आहे म्हणजे एक प्रोजेक्ट, हा एक प्रोजेक्ट कित्येक वेळेला एक एक दीड वर्षभर चालतो. म्हणजे माझ्याकडे एक पार्ट आहे, त्या पार्टचं माझ्याकडे 2-2, 3-3 महिनेसुद्धा काम चालतं एका पार्टचं. असाही प्रकार होऊ शकतो. राहिला प्रश्न इन्स्पेक्शनचा, तो तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि इस्रोला लागणारं जे काय कोटिंग आहे ते आणि त्यांचे इन्स्पेक्शन क्रायटेरिया काय असेल ह्याच्याबद्दल मी सांगायची गरजच नाही. पण आज अभिमानाने हे सांगतो की त्या लोकांचाही आमच्यावरती बरीच वर्षांपासून आम्ही काम करत असल्यामुळे इतका विश्वास बसलेला आहे की मध्ये जेव्हा कोरोनाचा कालखंड होता त्यावेळेला त्या लोकांनी इथे येता येत नव्हतं. त्यांनी चक्क फोनवरती विचारलं, सोले साहब आपने खुद देखा है, आपके हाथ लगा के देखा है, आपके आँखों से देखा है? मी म्हटलं येस. आर यू सॅटिस्फाईड? मी म्हटलं येस, माल भेज दो. हा त्यांचा आमच्यावरचा विश्वास आणि असताना खात्री आहे. म्हणजे काही वेळेला आमच्याकडे कोणीही
इन्स्पेक्शनला न येता आमच्या विश्वासावर भरोशावरती इथून माल घेऊन जातात. बरोबर. तुम्ही ती दर्जा तो सातत्यानं राखलाय त्याचंच हे प्रतीत आहे. फक्त मला एक असं म्हणायचं होतं की तुम्ही आत्ताच सांगितलं की ह्याच्यात जर थोडा जरी प्रॉब्लेम झाला तरी कोट्यवधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला असं कधी मध्येच लक्षात आलं आहे का नाही आपण थोडंसं काहीतरी ज्यात चुकतोय, किंवा कधी कधी नंतरच्या टप्प्यात लक्षात आलं आणि असं काही झालं, असा दुर्दैवानं प्रसंग कधी आला होता? एकदा असा अनुभव, एकदा नाही असं 2-3 वेळा अनुभव आला आहे. आमच्याकडे आम्ही काम केलं आणि केल्यानंतर आम्ही आमच्या काही ट्रायल घेत असतो. त्या ट्रायलमध्ये हेही आमच्या लक्षात आलं की हे कोणालाही कळणार नाही आहे. त्यामुळे म्हटलं तर आपण हे पाठवू शकतो, पण आम्हाला कळलं होतं की नाही ह्यातनं आज नाही पण उद्याला काहीतरी प्रॉब्लेम येईल. आणि ती लोकं आमच्याकडे संध्याकाळी खरं तर त्या दिवशी येणार होती बघायला, आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही 2-3 दिवस येऊ नका, कारण आम्ही त्याचं टोटल कोटिंग काढून टाकलं. पण आमच्याकडनं पार्ट तिथे गेलं आणि तिथं जाऊन प्रॉब्लेम आला असं एकदाही झालेलं नाही. 100% आमचं प्रत्येक वेळेला ओके आणि छान आणि चांगलंच आहे. आणि त्यांनी बघितलंही आहे एकदा की ह्यांनी कोटिंग केलेलं आहे आणि केलेलं कोटिंग ह्यांनी काढून टाकलं आहे, आणि ह्यांनीसुद्धा ह्यांचं लाखो रुपयांचं नुकसान करून घेतलेलं आहे हे त्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्या लोकांना हे खूप चांगलं माहिती आहे की ही लोकं पैशाकडे बघत नाही, ही लोकं क्वालिटी, दर्जा हा पहिले एम म्हणून बघतात. सोले साहेब, आपल्याशी जी अनौपचारिक चर्चा झाली त्यामध्ये असं लक्षात आलं की चांद्रयान मोहीम 3 जरी आमचं लक्ष तुमच्याकडे गेलेलं असलं तरी चांद्रयान मोहीम 1, 2 ह्याच्यातही तुम्ही भागीदार होतात. त्याचबरोबर त्याच्या आधी तुम्ही मिलिटरीसाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. तर थोडं मागं जातो आणि मिलिटरीतूनच थोडंसं तुम्हाला इस्रोच्या कामगिरीकडं जाता आलेलं आहे. तर ही जी सुरुवात होती मिलिटरीच्या कामाची, हा एक खरं तर योग होता, आणि तो कसा काय जुळून आला, काय सांगता येईल थोडक्यात? आमचं एका जपानी कंपनीबरोबर कोलॅबोरेशन झालेलं होतं, आणि त्या कोलॅबोरेशनमधनं ही कंप्लीट टेक्नॉलॉजी आणि ही मशिनरी आम्हाला मिळाली, आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या. तोपर्यंत मला स्वतःला ही टेक्नॉलॉजी माहिती पण नव्हती. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ही आहे की खरं तर ही न सांगण्यासारखी गोष्ट आहे, पण आज काही प्रॉब्लेम नाही. ही टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली फॉर डिफेन्स आणि स्पेस याकरता कोणतीही युरोपियन किंवा अमेरिकन आणि जपनीज कंपनी देत नव्हती. आणि त्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलेलं होतं की आम्ही डिफेन्स आणि स्पेस करता ही टेक्नॉलॉजी वापरणार नाही. त्याच भरोश्यावर त्यांनी आम्हाला माल दिला होता. ठीक आहे, आम्ही खोटं बोलतो त्यांच्याशी, पण आम्ही देशासाठीच केलेलं आहे, आणि आम्ही ह्यांच्याकरता ते मटेरियल वापरलं. फक्त आमच्याकडे ते एक प्रकार केल्यामुळे ते काम आम्ही भारत देशाला करून देऊ शकलो. आणि हे आपल्या लोकांना, सरकारलाही माहिती होतं की ह्यांच्याकडे मटेरियल वेगळ्या कारणाने येतं आहे, पण हे आपल्याकरता यांनी वापरलेलं आहे. त्यांना त्याचा आनंदच झाला. आणि मला माहिती आहे जरी खोटं बोललो तरी मी देशासाठीच बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं मला दुःख काही नाही आहे. सोले साहेब, आपण मिलिटरीसाठी काही गोष्टी तयार करत होता, म्हणजे कोटिंग करत होतात, आणि आत्ताही करत असालच. तर हे जे काम आहे ते कोणत्या स्वरूपाचं होतं? तुम्ही कुठल्या सामुग्रीसाठी ह्या कोटिंगच्या स्वरूपात मदत केलेली आहे? जेही रॉकेट किंवा उंच उडणारी गोष्ट असते, उदाहरणार्थ आपण फटाक्यामधले रॉकेट बघतो, किंवा फटाक्यातले आपण फटाके उडणारे, वाजणारे फटाके बघतो, तसंच मिसाईल असतं. मिसाईलसुद्धा जोरात उडत असतं आणि एका ठिकाणानं निघून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. तसंच रॉकेटही असतं इस्रोचं, ते एका ठिकाणावरून निघून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. फक्त प्रत्येकाचं पर्पज वेगळा असतो आणि ताकद वेगवेगळी असते. आपले जे भारताचे मिसाईल्स आहेत त्या मिसाईलमध्ये सुद्धा ह्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीची गरज पडते, आणि त्यांनासुद्धा आमच्याकडनं विनासायास फारशा प्रॉब्लेम न होता आणि अति उच्च प्रकारच्या क्वालिटीने आमच्याकडनं हे काम मिळतं. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आपले सगळेच मिसाईल भारताचे, अगदी नाव घ्यायचं झालं तर पृथ्वी, नाग, आकाश, पिनाका, अग्नी, अस्त्र, ब्रह्मोस, प्रहार, धनुष, मॅक, अगदी नवीन आलेले वेदा आणि प्रलय, ह्यांचेसुद्धा आतले महत्त्वाचे हार्ट त्यातलं जे असतं त्याला आम्ही स्पेसिफिक असे कोटिंग्स त्यांना करून दिलेले आहेत. सुरुवात असते ती खूप आव्हानात्मक असते. तर तुमच्या ह्या कोटिंगच्या कामाची जी सुरुवात आहे ती आता आठवते का? चांगली आठवते,
कारण पहिले आम्ही फिलिप्स कंपनीच्या कामाकरता म्हणून ही टेक्नॉलॉजी आम्हाला शिकवली कोणीतरी आणि आम्ही आमच्याकडे हे काम सुरू केलं. पण अकस्मात मधल्या कालखंडात म्हणजे 2000च्या एंडला 98-99च्या वेळेला जागतिक मंदी आलेली होती आणि त्या मंदीमध्ये मिमी म्हणणारे कारखाने बंद पडले होते आणि प्रॉब्लेम होता. मलासुद्धा पंचायत पडली होती की मी आता काय करू, कारण आता मी काही काम करू शकत नाही. मी त्यावेळेला बराच अडचणीत आलेलो होतो. त्यावेळेला माझे स्नेही होते भाटे साहेब, बिवलकर साहेब आणि बापट साहेब, 3 बी हे होते पुण्याचे. ह्यांनी मला सांगितलं की अरे मिलिटरीमध्ये हे काम लागणार, मी त्याच्यासाठी तुझ्याकरता प्रयत्न करतो आणि चला माझ्याबरोबर तुम्ही, आपण तिथे जाऊन बोलू. आणि ते माझ्यासाठी म्हणून पुण्यामध्ये असे ठसक्यामध्ये तिथे DRDO आणि ARDAमध्ये बोलले की हा माणूस आहे, हा तुम्हाला जे पाहिजे ते करून देईल, तुम्ही त्याची कशाला वाट बघता किंवा मिळेल का नाही मिळणार असा विचार का करता, तुम्हाला अतिउत्तम क्वालिटी ह्या माणसाकडनं मिळेल. हे त्यांनी ठणकावून सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला घाबरत किंवा विचार करतच काम दिलं. अशा तऱ्हेने माझ्याकडे काम चालू झालं. मीही त्यांना एक एक करत जॉब द्यायला लागलो आणि देत त्यांच्याकडे माझ्या खूप चांगले ओळखी झाल्या. त्या ओळखीतनं मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं, अरे इतना अच्छा आप काम करते, डिफेंस वाले तो सब आपके साथ में बड़े खुश हैं, आप इस्रो में क्यों नहीं जाते. त्यावेळेपर्यंत मला इस्रो काय हे माहीत पण नव्हतं किंवा इस्रोचा आपला कधी दुरान्वयाने तरी संबंध येईल की नाही असा प्रश्न होता. आणि त्यांनी त्यावेळेला नेमके विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे डायरेक्टर MC उत्तम साहेब हे त्यावेळेला पुण्याला येणार होते आणि त्यांचं इथे एक वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये ते जेव्हा जेवायला जातील तिथे एक ते अर्धा तासाकरता मोकळे असतील, त्यावेळेला फक्त 2 ते 3 मिनिट त्यांना तुम्ही बोला आणि सांगा असं मला सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे मी आलो होतो. एक वेगळं द्वार त्या निमित्ताने माझ्याकरता म्हटलं तर उघडणं जाण्याचे चान्सेस होते. 3 मिनटात पण त्यांना मी काय सांगणार, पण मी त्यांना सांगितलं. त्यांना का विश्वास बसला किंवा कसा बसला हे मला माहिती नाही, पण त्यांनी पटकन मला सांगितलं की तुम्ही या माझ्याकडे त्रिवेंद्रमला आणि तिथे येऊन तुम्हाला मी ट्रायल देतो, काम बघा कसं होईल. मग मी तिथे काम केलं. ते काम त्यांना खूप आवडलं, कारण मी क्वालिटीच्या बाबतीत कधीही आम्ही विचार केला नाही. ती क्वालिटी आवडल्यावरती त्यांच्याही लोकांचे माझे रिलेशन्स झाले. ते झाल्यावरती एक दिवस ते मला म्हणाले, अरे इतना अच्छा आप काम करते हो, आप सतीश धवन में क्यों नहीं जाते, वहाँ का भी काम करो, ठहरो मैं आपके लिए फ़ोन करता हूँ. त्यांनी तिथून सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये फोन करून सांगितलं. आता त्याही लोकांना VSSCचे डायरेक्टर बोलतात म्हटल्यावरती ठीक आहे आओ म्हणाले आणि मग त्या तऱ्हेने त्यांच्याशी पण संबंध झाले. मग आम्ही त्यांचं पण काम करायला लागलो. असं करत आज परिस्थिती अशी आहे की या सर्वांची कामं आम्ही करतो आहोतच. इतकंच नाही तर आज प्रायव्हेटायझेशन भारत सरकारने केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जे रॉकेट बनवतात, रॉकेट सायन्स जे आलेलं आहे, तेही लोक त्यांचं कोटिंग आमच्याकडनं करून देतात. मागच्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर 22ला विक्रम Sचं लॉन्च झालं होतं सक्सेसफुली. त्याचंही आतलं सगळं कोटिंग आम्हीच केलं होतं आणि त्यांचं पुढचा जो जॉब मोठा आहे त्याचंही कोटिंग आमच्याचकडनं आता होत आहे. त्यामुळे हे सगळे होतातच. खरं तर आपला जो व्यवसायाचं स्वरूप आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर जागा, खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असं असावं असं एक समजूत असते. पण या समजुतीला छेद देत तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी झालेले आहात. तर तुम्हाला कधी असा अनुभव आला का की ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाही आहात आणि तरीही तुम्हाला एक व्यवसाय मिळाला आणि तुम्ही तो यशस्वी करून दाखवला? खरी गोष्ट आहे. हे काम संपूर्ण भारतामध्ये फक्त कलकत्त्यालाच होत होतं एकेकाळी. आणि कारगिल वारची वेळ होती आणि त्यावेळेला खूप मोठा आपला 2.5 टनाचा एक जॉब होता आणि त्या जॉबला कोटिंग करायचं होतं. त्या लोकांना ही गोष्ट कळलेली होती डिफेन्सवाल्यांना की ह्या माणसाकडे ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्याबद्दल हे जे 2-3 जण आहेत हे खूप कौतुकाने आणि आत्मविश्वासाने सांगतायत. म्हणून त्यांनी विचार केला की तिथनं आपल्याला एवढं लगेच मिळणार नाही आहे, तर ठीक आहे आपण एक ट्राय करून बघूया. पण पहिले जरा बघूया यांच्याकडे ती व्यवस्था आहे की नाही. त्यांनी त्यांचा माणूसही रिस्पॉन्सिबल पर्सन इथे पाठवला. ही केम टू सांगली. पण त्यांनी जेव्हा बघितलं तर त्याला इथे काहीच दिसलं नाही आणि तो जास्त वेळ थांबला पण नाही. उगाच जुजबी काहीतरी प्रश्न विचारले आणि तो पटकन पुण्याला निघून गेला आणि त्यांनी पुण्याला जाऊन रिपोर्ट दिला, झोपडीमध्ये तो कारखाना आहे.
त्यांच्याकडे एवढा मोठा आपला जॉब आहे, हा जॉब ते कसा काय उतरवून तरी घेऊ शकतील? ह्यांच्याकडे ना उतरवायची सोय आहे, ह्यांच्याकडे ना ट्रॉली आहे, ह्यांच्याकडे काही नाही आहे. हे उगाचच बोलाची कढी, बोलाचाच भात असं काहीतरी बोलतात, आपलं फार नुकसान होईल आणि आपला जॉब खराब होईल. अजिबात त्यांना द्यायला नको. स्ट्रॉंगली आय रेकमेंड रिजेक्ट धिस पर्सन. त्यामुळे त्यांनी मला पटकन परत बोलवून घेतलं की अरे, आमच्या माणसाने तुमच्याबद्दल हे तुम्हाला सांगायला नको, पण आम्ही सांगतो असं सांगितलं आहे आणि तुमची ही माणसं तर असं सांगतायत, तर काय प्रकार आहे? मी त्यावेळेला त्यांना एकच गोष्ट सांगितली, साहेब तुम्हाला जॉब करून पाहिजे आहे, तुम्हाला जॉब माझ्याकडनं करून मिळेल. मी कसा करतो, काय करतो, हीच तर माझी टेक्नॉलॉजी आहे. एकदा चान्स तर देऊन बघा. त्यांनी खूप विचार केला, पण त्यांना 6 महिन्यापर्यंत तो जॉब त्यांच्या माणसाकडनं करून मिळणार नव्हता आणि मी त्यांना 2.5 महिन्यात देतो असं सांगितलं होतं. म्हणून लेटेस्ट ट्राय म्हणून त्यांनी ते काम मला दिलं. पण त्यावेळेला ते मला एकच गोष्ट बोलले, अरे आपके पास तो जॉब उठाने की भी अरेंजमेंट नहीं है, तो आप वो जॉब को उठाएंगे कैसे, आप ट्रक में से नीचे कैसे उतारोगे? मी म्हटलं मला त्याच्यासाठी माझ्याकडे क्रेन पाहिजे अशी गरज नाही. बाहेरनं भाड्याने क्रेन मिळते, मी भाड्याची क्रेन आणीन, जॉब उतरून घेईल. मला असे भरपूर कामं मिळायला लागले तुमचे, तर माझी स्वतःची क्रेन घेईल. आज माझ्याकडे ह्या प्रकारचं काम नाही आहे म्हणून माझ्याकडे ती क्रेन नाही आहे. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की असं करता तर हा जॉब नंतर उचलून तो आतमध्ये ढकलून न्यावा लागतो, कारण त्या जॉबला ओव्हनमध्ये जावं लागतं. तर हा तुम्ही ओव्हनपर्यंत नेणार कसा? म्हटलं मी ओव्हनपर्यंत जॉब नेणारच नाही, माझी ओव्हनच त्या जॉबजवळ येईल आणि जॉबला काम करेल. ऐसा कैसा होगा? दॅट विल बी माय डिझाईन, आय विल मेक इट ॲज पर माय आयडियाज आणि माय ओपिनियन. अरे वा, ठीक आहे, करो असं ते म्हणाले. त्यांनी मला चान्स दिला. जेव्हा जॉब झाला तेव्हा त्यांना खूप एन्झायटी होती की अरे आपल्या खास विश्वासू माणसाने सांगितलं आहे की ह्यांच्याकडे काही होऊ शकत नाही, होणार नाही, आणि ह्या माणसाने सांगितलं आहे की जॉब झाला आहे. मी स्वतः ते बघायला होतं, मला एकदा येऊन बघायचं आहे की काय केलं, कसं केलं. आणि त्यांनी मला सांगितलं वो आपकी चलने वाली ओवन कौन सी है वो बताओ और जॉब उठाया कैसा जाता है. मी त्यांना सगळं माझ्याकडे दाखवलं. तेव्हा त्यांना कळलं की एखादा माणूस किती कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी गोष्टींचा वापर करून ह्या गोष्टी करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हे की आम्ही खूप वेळा खूप ठिकाणी खूप मार खाल्ला आहे धंद्यामध्ये. त्यामुळे स्वस्तात मस्त कसं करायचं ह्याची आम्हाला सवयच होऊन गेली होती. त्यामुळे आम्ही ते केलं. आजही आम्ही जे काम करतो, वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे जॉब्स येतात, त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने त्या गोष्टी करतो. म्हणून आम्ही इतकं लो बजेटने गव्हर्नमेंटला ह्या गोष्टी देऊ शकतो. ते खूप खुश झाले जेव्हा त्यांना कळलं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं, देखो ऐसा भी करते हम लोग, क्यों हमारे यहाँ इतना पैसा खर्च करते हैं. म्हणजे हे त्यांनाही कळलं की असं कमी याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची कामं करता येतात. बस आम्ही त्यांना हे सांगितलं की क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड दॅट वी विल लुक फॉर. सोले साहेब, थोडंसं आपल्या उद्योगाचं स्वरूप बघितलं तर अवजड गोष्टींशी आपल्याला, आपल्या कामगारांना, तुम्हाला सगळ्यांना तिथं सामना करावा लागतो. तर त्यावेळेला ह्याच्यामध्ये काही अपघात होऊ नये, दुखापत होऊ नयेत, ह्याची देखील योग्य ती काळजी आपण घेतली असणार आहे. तर त्याबद्दल काय सांगता येईल? प्रश्नच नाही. आज आम्ही अभिमानाने आणि कौतुकाने सांगतो की सगळ्यात अवजड आणि सगळ्यात मोठे जॉब असतील त्याची आज भारतामध्ये आमची मोनोपोली आहे. ते काम मोठं काम असेल तर ते आमच्याशिवाय कुठेही जात नाही आणि त्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या ज्या अरेंजमेंट करायला पाहिजेत किंवा काळजी घ्यायला पाहिजे त्या सगळ्या आमच्याकडे खूप व्यवस्थित घेतलेल्या आहेत आणि आम्ही घेतो. शेवटी माणूस आणि माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे, बाकी गोष्टी नंतर. त्यामुळे सगळ्या काळजी घेतलेली आणि सगळं व्यवस्थित आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना मांडली, त्याला एक सपोर्ट करणाराच हा आपला उद्योग आहे. तर केंद्र सरकारच्या ज्या काही या संदर्भात योजना आहेत, तर यांचा काही आपल्या ह्या व्यवसायाला, उद्योगाला उपयोग होतोय का? आपण याविषयी काय सांगाल? आपल्याला काही आणखीन त्याची उभारी मिळाली आहे का? ॲक्च्युली मी आजपर्यंत गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीमचा फायदा घेतलेला नाही आहे, कारण आम्हाला आमचा फक्त कारखाना चालवायचा होता. आम्ही साधी सबसिडीसुद्धा आजपर्यंत घेतलेली नाही आहे किंवा गव्हर्नमेंटकडे आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला ही मदत करा किंवा ती करा असंही आम्ही आत्ताच्या दिवसापर्यंत तरी आम्ही काही सांगितलेलं नाही आहे. पण आम्ही फक्त क्वालिटीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी करतो. आज ही गोष्ट आहे की ह्या गोष्टी भारतात बनतात. फॉर एक्झाम्पल बोफोर्स गनमधले काही पार्ट होते, ते पार्ट आपण स्वीडनकडनं घेत होतो आणि स्वीडननी सांगितलं होतं की हे आमच्याकडनंच तुम्हाला घ्यावे लागतील, कारण हे तुम्हाला तुमच्याकडे करता येणार नाही. मी ते पार्ट्स
आपल्या लोकांना कॉन्फिडन्स देऊन सांगितलं की हे आपण आपल्याकडे करू शकू. जो पार्ट 400 रुपयाला आम्ही विकत घेत होतो तो आता आम्हाला भारत सरकारला फक्त 80 रुपयाला पडतो आहे. त्यात आमचे लाखो पीसेस घेत होते, किती पैसे वाचले तुम्ही विचार करा. अशा खूप गोष्टी आम्ही आजकाल आमच्याकडे दाखवतोय, देतोय. पण भारताच्या अशा काही स्कीम्स असतील तर मला माहीत नाही, पण आमच्याकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपली लोकं, आपल्या भागातली लोकं वापरून आम्ही ह्या करतो. जेव्हा हे कामं असतात तेव्हा ही अत्यंत संवेदनशील क्षेत्रासाठी तुम्ही हे काम करताय, मिलिटरी असेल किंवा इस्रो असेल, तर या संदर्भातली गुप्तता देखील तुम्हाला राखावी लागते का? आणि मग ती तुम्ही कशी राखता? आणखी नंतर ते जेव्हा पब्लिक होतं तेव्हा तुम्ही कितपत ओपन होता लोकांशी या संदर्भात? खरं तर आम्ही 40 वर्षापासून काम करतो आहे. माझ्या शेजाऱ्याला सुद्धा माहीत नाही की इथे अशा प्रकारचं काही काम होतं. हे माझ्या एका मित्राकडनं फटकन इकडनं तिकडे असं फोटो गेले आणि ही बातमी लीक झाली आणि नेमकं त्याच वेळेला चांद्रयान गेलं होतं. सगळे भारतीय लोक त्या खुशीमध्ये होते. त्यात त्यांना हे सांगलीतनं गेलं असं वाटल्यामुळे आणि खुशीत त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ही बातमी व्हायरल केली म्हणून लोकांना कळतं. पण आजही आमच्या कारखान्याचं तुम्ही जर कॅमोफ्लेश आणि कन्सिलमेंट ह्या प्रकारातनं बघितलं तर बाहेरच्या बाजूने बघणाऱ्या माणसाला कोणालाही इथे अशा प्रकारे काही काम होत असेल किंवा होतं हे सांगितलं तरी पटत नाही आणि पटणार नाही आणि आम्ही ते बाहेरनं कुठे तसं दिसू देत नाही. त्यामुळे ते नाही. आणि राहिला प्रश्न ड्रॉइंग डिझाईनचा, आमच्याकडे त्या गोष्टी कधीही ठेवल्या जात नाहीत आणि मी आमच्याकडे मुद्दाम ठेवत नाही. ती त्यांची खरं तर सिक्रेसी असते. तर त्यामुळे त्या सिक्रेसीच्या कोणत्या गोष्टी नाही आमच्याकडे. अनदर थिंग, आमच्या कारखान्याच्या आतमध्ये कोणीही जात नाही आणि आज जाऊन त्या गोष्टी बघूही शकत नाही. हा एवढं माहिती आहे की हे कोटिंग करतात आणि त्यांना लागणारे वेगवेगळे कोटिंग देतो आणि त्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. आम्ही पण अभिमानाने सांगतो, आज भारतातले पिनाकाचे जेवढेही काही मिसाईलचे ते पार्ट्स आहेत इंटरनल आतले, ते सगळेच्या सगळे 100% आम्ही कोटिंग करून दिलेले आहेत. आम्हाला त्याचा अभिमानसुद्धा आहे. नक्कीच समस्त सांगलीकरांना त्याचा अभिमान आहे सोलेसाहेब. सोलेसाहेब, मला एक असं समजलं की ह्याला लागणारी जी काही मशिनरी आहे ही तुम्ही बनवता स्वतः, कोटिंगला लागणारी, तर त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली ही गोष्ट बरोबर आहे. मार्केटमधनं एखादी गोष्ट आपण विकत आणायची आणि ती वापरायची आणि त्याचा वापर करून त्यातनं गोष्टी बनवून विकायच्या, हा प्रकार असतो. आमची मशिनरी अशी आहे की विकत घ्यायला गेलं तर मिळत नाही आणि विकायला गेलं तर खपत नाही. आणि वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे पार्ट येतात. माझा कारखाना प्रोडक्शनचा कारखाना असा नाहीच आहे की इथे ह्या एकसारख्या काही गोष्टी माझ्याकडे होतील. आज माझ्याकडे एकदम छोट्यात छोटा पार्ट म्हणजे माझ्याकडे बोफोर्समधला जो सेफ्टी स्लीव होती, 8 mm बाय 8 mm स्लीव होती छोटीशी बारीक, तर त्या स्लीवचं कोटिंग झालं आणि नंतर मोठ्यात मोठा पार्ट आणला तर तो 30-40 फूट लांबीचा पार्ट होता. एवढा मोठाही पार्ट आला. अगदी कित्येक वेळेला 10-10 आणि 12-12 फूट डायमीटर, म्हणजे 4-5 मीटर डायमीटरचे जॉबसुद्धा आलेले आहेत. तर केव्हा कोणचा जॉब येईल, कसा जॉब येईल हे आम्हालाही माहीत नसतं. आणि ज्या वेळेला अशी एखादी गोष्ट येते तर त्यावेळेला त्या गोष्टीला लागणाऱ्या मशिनरी आम्ही आमच्याकडे बनवतो आणि ते झाल्यानंतर ते आम्ही डिस्कार्टही करून टाकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये नुकसानही तेवढंच होतं. पण परत तेच आनंद हा की आपण काहीतरी चांगलं करून दिलेलं आहे, एवढंच. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या मनाने करून घ्याव्या लागतात आणि आम्ही आता तेवढे ट्रेंड झालेलो आहे की आम्ही आमच्या डोक्याने, आमच्या पद्धतीने आम्हाला जे जिथे जसं पाहिजे तसं आम्ही आमच्याकडे मशीन बनवून घेतो. आता इथपर्यंतचा आपला प्रवास झालेला आहे. आता तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या पुढच्याही काही उपक्रमांविषयी सांगितलं, तर त्याबद्दल काय म्हणाल? आमचं एक ब्रीद आहे, जी गोष्ट कोणी करतं ती आम्ही करत नाही आणि जे कोणी करत नाही किंवा जे कोणाकडे होत नाही ते आम्ही करतो, करायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या मागे लागतो. भारतामध्ये कोटिंग टेक्नॉलॉजीकरता अजूनही खूप गोष्टींची गरज आहे आणि त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे आणि त्या आपल्याकडे नसतात, नाहीत. आम्हाला त्या गोष्टी आमच्याकडे आणायच्या आहेत आणि आम्ही लवकरच त्याही गोष्टी आमच्याकडे आणणार आहोत. आजच आत्ता त्याबद्दल काही सांगणं हे योग्य नाही, पण लवकरच आमच्याकडे बऱ्याचशा नवीन डेव्हलपमेंटसुद्धा कोटिंगमधल्याच होणार आहे, कारण आम्ही कोटिंगशिवाय दुसरं काहीही करत नाही. सांगलीमध्ये अनेक पद्धतीनं सांगलीचं नाव हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. याही बाबतीत आता याही क्षेत्रामधून आपण जी काही प्रगती साधलेली आहे त्यामुळे सांगलीचं नाव आता परत एकदा आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलं आहे. सोलेसाहेब, आपण खूप चांगल्या पद्धतीनं अगदी शून्यातून हा व्यवसाय, हा उद्योग उभा केलात
आणि आपण स्वतः प्रगती केलीत आणि ही देशाची प्रगतीच आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी होणं ह्याच्यामध्ये देशाला फायदाच होणार आहे. तो त्या मोहिमेच्या नंतरच्या टप्प्यात लोकांना दिसेल आणि त्याचे कुठंतरी भागीदार तुम्ही पण आहात, ह्याचा तुम्हाला आणखीन सांगलीकरांना अभिमान आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.